नंतर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे। राष्ट्रीय परीक्षा महामंडळ अर्थात नॅटचे महासंचालक सुबोध कुमारांना पदावरून दूर करण्यात आलेला आहे। त्यांच्या जागी प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे। तर देशभरात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट यूजी ही परीक्षेसाठी यंदा साधारण 23 लाख विद्यार्थी बसले होते। या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप आहे। शिवाय राजस्थानातल्या एकाच केंद्रावरील 50 पेक्षा अधिक विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत। त्याचप्रमाणे 1563 मुलांना 4 ग्रेस मार्क देण्यात आलेले आहेत। हे ग्रेस मार्क दिल्यानं देशातल्या विद्यार्थ्यांची मेरिटची यादी आणि कॉलेजचे कट ऑफ मोठ्या प्रमाणात वाढले। या प्रकारानंतर सरकारने परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली नाही असा आरोप होतोय। सध्या सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी देशातील 6 उच्च न्यायालयांमध्ये दाखल असणाऱ्या विविध याचिका एकत्र केल्यात। या याचिकांवर 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे। दरम्यान नॅटने 1563 विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द करून त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। तर आज केंद्र सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे। सुबोध कुमारांना पदावरून हटवून सरकारने आपली पडती बाजू काहीशी सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे।